त्या व्यक्तीचं नाव होतं C.D. देशमुख, म्हणजेच चिंतामण द्वारकानाथ देशमुख. C.D. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी रायगड येथील एका वतनदार सिकिपी कुटुंबामध्ये झाला. 1912 साली मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्यावेळेस ते विद्यापीठातून प्रथमही आले. तदनंतर त्यांनी 1918 साली इंग्रज सरकारची ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याला आपण आता UPSC असं म्हणतो, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, ही परीक्षा त्यांनी 1918 साली म्हणजे ज्या आहे ICS पास केली. ICS परीक्षा पास झाल्याच्या नंतर ते इंग्रज सरकारमध्ये रुजू झाले सुपर क्लास 1 अधिकारी म्हणून. तेव्हा त्यांचं वय जे होतं ते फक्त 22 वर्ष. भारतीय मुळाचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर झाले. भारताचे इंग्रज सरकारमधले ते तिसरे गव्हर्नर होते आणि मूळ भारतीय ते पहिले गव्हर्नर होते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी ते भारताचे नेहरूंच्या मंत्रिमंडळातले पहिले अर्थमंत्रीही झाले. यांची आज जयंती आहे. त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांनी केलेले कार्य यापासून प्रेरित होऊन आपल्यालाही तसं काही करता येईल का याचा आपण निश्चितच विचार करूया. मित्रांनो, माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा.